गावाकडच्या यादीतही नाव, शहरातही नाव, दोन दोन नावं, एपिक नंबरही वेगळे। वर्धा जिल्ह्यात मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोंधळ उघड झाल्यानं निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी पुराव्यानिशी हा मुद्दा उपस्थित केलाय। फक्त 20% यादी तपासल्यानंतरच हे चिंताजनक आकडे समोर आलेत। तब्बल 4765 मतदारांकडे दोन वेगवेगळे क्रमांक असल्याचंही समोर आलंय। 8049 मतदारांची नावं ग्रामपंचायत व नगर परिषद या दोन्ही ठिकाणी असल्याचं आढळलंय। तर 4950 मतदार पुलगाव, आर्वी, हिंगणघाट येथील रहिवासी असून वर्ध्यातील मतदार यादीत असल्याचं स्पष्ट झालंय। त्याबद्दल काय परिस्थिती आहे, काय आकडेवारी आहे? वर्धा जिल्ह्याचं जर बघितलं तर एकाच माणसाचं नाव आणि त्याचं एपिक नंबर वेगवेगळं अशी सध्या 20% मतदार याद्या आम्ही चालू शकलो, कारण मतदार याद्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपात आम्हाला दिलेल्या नाही। झालेल्या मतदानाचं सुद्धा आम्हाला माहिती देण्यात आलेली नाही। सेम नाव आणि डिफरंट एपिक नंबरचे 4765 मतदार फक्त 20% मतदार याद्या चालल्यानंतर मिळाले आहे। ग्रामपंचायतीत तेच मतदार मतदान करतायत। ग्रामपंचायत क्षेत्रात सुद्धा त्यांचं मतदार यादीत नाव आहे आणि शहरी क्षेत्रात, नगरपालिका क्षेत्रात सुद्धा त्यांचं मतदार यादीत नाव आहे। असे 8049 लोकांचे नावं आम्हाला सापडले। वोटर लिस्ट जी वर्धा डिस्ट्रिक्टची आहे आणि वर्धा जिल्ह्यात राहणारे ते लोक होते आणि आता ते पुण्याला मायग्रेट झाले, नागपूरला मायग्रेट झाले, मुंबईला मायग्रेट झाले आणि त्यांचं वर्धा जिल्ह्याच्या मतदार यादीत नाव आहे। असे 16360 लोकांचे नावं या ठिकाणी सापडले आणि जे देवळीचे, पुलगावचे, आर्वीचे, समुद्रपूरचे वेगवेगळ्या ग्रामीण क्षेत्रातले लोक आणि ते वर्धा या शहरात येऊन मतदान करतायत असे 4950 लोकांचे नावं आम्हाला या मतदार याद्या तपासल्या असत्या सापडले। हे गंभीर स्वरूपाचं आहे आणि काल जे निवडणूक आयोगाने सांगितलं की कुठेच कोणता घोळ नाही, त्यावर आमचं हे प्रत्युत्तर आहे। आमचं हे म्हणणं आहे की ह्या निवडणूक आयोगानं स्वायत्त संस्था म्हणून निर्दोष निवडणुका घेतल्या पाहिजे आणि जसं आपण एक्झाम्समध्ये बघतो लोक धांदल्या करतात, चिटिंग करतात, तशी निवडणुकीत जी चिटिंग करणारे लोक आहेत, मतांची चोरी करणारे जे लोक आहेत, त्यांच्यावर या देशात कठोर कारवाई केली गेली पाहिजे। त्यांचे आकडे अजून शोधणं सुरू आहे, त्यांचा आकडा आला नाही, पण प्रातिनिधिक स्वरूपाचे जे मृत लोकांचे नावं या यादीत आहे ते मी हायलायटरनी हायलाइट करून आपल्या समोर या ठिकाणी ठेवले आहे। सीसीटीव्ही फुटेज जर निवडणूक आयोगानं आम्हाला निवडणुकीचं दिलं असतं तर नेमकं एका व्यक्तीनं 2 ठिकाणी मतदान केलं का, दुबार मतदान केलं का, बाहेरच्या व्यक्तींनी येऊन मतदान केलं का, ज्यांचं मतदार यादीमध्ये नाव आहे हे आम्हाला तपासता आलं असतं। म्हणून आम्ही सीसीटीव्ही फुटेजची मागणी करत होतो, पण सीसीटीव्ही फुटेज सातत्याने मागितल्यानंतर सुद्धा आम्हाला देण्यात आले नाही। सीसीटीव्ही फुटेजचा विषय जरी बाजूला ठेवला तरी जो मुख्य आरोप माझा निवडणूक आयोगावरती आहे तो हा आहे की एक व्यक्ती, मिलिंद लांडे असो, शैलेश अग्रवाल असो, पंकज गाडगे असो की अजून कोणी असो, एका व्यक्तीचं नाव निवडणूक प्रक्रियेत संविधानिक पद्धतीने जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिलाय तो एकाच मतदान केंद्रावर एकाच यादी भाग क्रमांकामध्ये असायला पाहिजे की देशातल्या वेगवेगळ्या यादी क्रमांकामध्ये, वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या मतदारसंघात वेगवेगळ्या एपिक क्रमांकाने जर त्याचं नाव असेल तर ते निवडणूक आयोगाची चूक नाही का, हा माझा स्पष्ट प्रश्न आहे आणि हाच माझा त्यांच्यावरती आरोप आहे की या चुकांच्या दुरुस्ती करण्याऐवजी निवडणूक आयोग याला पाठीशी घालतंय। याचा अर्थच कुठेतरी निवडणूक आयोग या चोरीमध्ये सम्मिलित आहे। अग्रवाल यांनी आरोप केलाय की निवडणूक आयोगाकडे याचे डिजिटल पुरावे असूनही माहिती देण्यास नकार दिला जातोय, त्यामुळे या गोंधळामागे मोठं षड्यंत्र दडलंय का असा सवाल आता जिल्ह्यातूनच उपस्थित केला जातोय। वर्धा जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघांमध्ये 16360 लोक अशी आहेत ज्यांची नावं ग्रामपंचायत आणि नगरपालिकेतही आहेत। हे मतदार ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदान करतात आणि महानगरपालिका निवडणुकीत सुद्धा मतदान करतात असं अग्रवाल यांनी म्हटलंय। वर्धा जिल्ह्यातील वर्धा, आर्वी, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात हा घोळ सर्वाधिक आहे। मॅन्युअल PDF डेटामधून हा घोळ समोर आलाय। एकाच माणसाचं एकाच बूथवरती वेगवेगळ्या ठिकाणी नाव आहे। एकाच व्यक्तीचं एकाच मतदारसंघात 2-3 वेगवेगळ्या बूथवर सुद्धा नाव आहे। एकाच व्यक्तीचं ग्रामीण मध्ये असलेल्या मतदार यादीत आणि दुसरीकडे शहरी क्षेत्रातील नगरपालिकेच्या यादीत सुद्धा नाव आहे। वेगवेगळ्या एपिक नंबर सोबत ही सारखी नाव आहेत। काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लाखो मतदार बोगस असल्याचा दावा केलाय। मैंने प्रेस कॉन्फ्रेंस किया, इलेक्शन कमीशन के सामने मैंने उनको बताया
कि 5 तरीके से वोट चोरी किए जा रहे हैं। डुप्लीकेट वोटर, फेक एड्रेस, एक एड्रेस में 50-60 लोग रह रहे हैं, फॉर्म 6 एड्रेस 0000 और फेक फोटो या जिसमें किसी की फोटो ही नहीं दिख रही है। कशा प्रकारे मत चोरी होते, काय पद्धती वापरल्या जात आहेत हे राहुल गांधींनी पुराव्यासह दाखवूनही राहुल गांधींचे आरोप चुकीचे असून निवडणूक आयोग हा कुठल्याही पक्षाचा नाही, तो सर्वांसाठी समान आहे असं निवडणूक आयोगानं म्हटलंय। पण मतचोरीची उदाहरणं समोर येताना निवडणूक आयोगावर कसा विश्वास ठेवायचा हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय।